मानाचा मुजरा तुम्ही उंडकर घेताय तरीही 1 इंच तुम्ही मागे सरकायला तयार नाही. तुम्ही जितके शांत बसाल तितका तुम्हाला ऐकायला स्पष्ट येणार आहे. कोणाला जर नाही दिसलं तर आवाजाच्या माध्यमातून ऐका. नसता इतक्या उन्हात येऊन काय उपयोग नाही होणार. सरकारची इच्छा पुरी करायला नाही आलो आपण इथं. आपल्या लेकरांच्या इच्छा पुऱ्या करायला इथं आलोय. गोंधळ गडबड करून तुम्ही त्यांची इच्छा पूर्ण करू नका. त्यांना हेच पाहिजे. आपण गाफील राहिलं पाहिजे ही सरकारची भूमिका आहे. आपल्याला जागा नाही मिळाली ज्या जागेवर मिळेल तिथं उभा राहा माय बापाओ. फक्त अंतर ठेवून उभा राहा म्हणजे सगळ्या हवा लागेल. 75 वर्ष यांच्याच आपण इच्छा पूर्ण केल्या. आता नाही होऊ द्यायच्या. मराठ्यांनी चाणक्य बुद्धीचा वापर करायचा. आपला समाज आणि आपली बुद्धीचा वापर करायचा. यासाठी संघर्ष सुरू केलाय. आपला समाज आणि आपली बुद्धीचा वापर करायचा. यासाठी संघर्ष सुरू केलाय. काहीही झालं लेकरापेक्षा मोठा कोणी नाही हे मानून चला. ज्यांना मोठं केलं ते आपल्या मुलांच्या मुंडक्यावरती पाय द्यायला निघाले. किती संधी द्यायला पाहिजे. सगळ्या संध्या सरकारला दिल्या. शेवटी मराठ्यांचा नावीला झालाय. आपल्या मागणीप्रमाणे आपण सरकारला वेळ दिला. सरकारने त्याचा डाव साधलाय. अटी शर्ती मात्र आम्हाला घालायच्या आणि अटी शर्तीच्या बाहेर जाऊन त्यांनी काम करायचं. शेवटी निर्णायक भूमिकेकडे येणं ही समाजाची जबाबदारी. आपली लढाई आपल्याला लढायची आणि जिंकायची सुद्धा. मायबापांना आपण ती जिंकली सुद्धा. तुम्हाला दिलेल्या शब्दाप्रमाणे एकाही शब्दात बदल केला नाही. समाजाची मान खाली होईल. 7 महिन्यात तसं एकही पाऊल मी तुमच्यासाठी उचललेलं नाही. पुढच्या काळातही उचलणार नाही. या समाजासाठी आयुष्यभर जेल भोगायची वेळ आली तरी भोगायची तयारी. यांनी किती डावं टाकले तरी नाही यशस्वी होऊ द्यायचे. आपल्याला या आंदोलनातून आतापर्यंत काय मिळालं. मराठ्यांच्या एकजुटीमुळे 57 लाख नोंदी मिळाल्या. अंदाजे 1.25 करोड मराठ्यांनी आरक्षण घेतलं असेल असा अंदाज आहे. पण सरकारने याच्यातही डाव साधलाय. ही सभा नाही हे भाषण करायला. काय मिळालं काय मिळालं नाही आणि आता काय करायचं एवढ्यावरची बैठक आहे. सरकारने ज्या नोंदी मिळाल्या मुंबईला अधिसूचना काढली त्याच्यानंतर त्या बंद केल्या होत्या. परिवारानं अर्ज दाखल केले. त्याही नोंदी सरकारनं थांबवून धरल्या.
किती काम केलं हे एकाही गावातल्या लोकांना किंवा तालुक्यातल्या लोकांना माहित नाही. तहसीलदार त्यांच्या अध्यक्षतेखाली त्या समित्या गठीत केल्या. मराठ्यांना वेळात काढण्यासाठी फक्त त्या समित्या स्थापन केल्या. रेकॉर्ड तपासलेला नाही, त्याचा गैरवापर सुरू केला आणि गोरगरिबांच्या पोरं गुतवायला सुरुवात केली आणि मराठ्यात नाराजीची लाट उसळली. 5 महिन्यापूर्वी 4 महिन्यापूर्वी आपण केलेले आंदोलन त्याचे गुन्हे आत्ता दाखल करायला सुरुवात केली. मग त्यावेळेस का तुम्ही झोपले होते का? त्याच वेळेस तुम्ही ते गुन्हे दाखल करायला पाहिजे होते. आता कळलं म्हणजे तुम्ही हा बलाढ्य राज्यात असताना मराठा समाज याच्यावरती दहशत आणि दडपशाही निर्माण करायचं काम करायला लागले. आतापर्यंत इतिहास चालून बघा, मराठ्यांना दडपण्याची शक्ती या देशात आणि जगात कोणाचाच नाही. पुढे टाकायला जे शिबिरा लावल्या त्यांच्यावरती गुन्हे दाखल, त्यांना दंड देणं सुरू केलं 70-80 हजार. तुम्हाला जर त्यांचा टॅक्स भरलेला वसूल करायचा होता तर तुम्ही अगोदरच्या सालात झोपले होते का? महानादी लागायला निघाले. याला गुत्ता म्हणजे काय गुत्ती जोर मला आता बरं हडकुतीला घ्या मराठ्यांनी बघा आता बैठकीला. ही माझ्या जिंदगीतली सगळ्यात मोठी बैठक असेल की नजर पुरत नाही. वाजनावर सुद्धा गुन्हे, त्यांच्यावरती गुन्हे दाखल. ज्यांनी साखर उपोषण केले त्यांच्यावर गुन्हे दाखल. आमरण उपोषण करणाऱ्यांवर दाखल. ज्यांनी गाड्या काढल्या त्यांच्यावर गुन्हे दाखल. कुठं पाप भेटणार आहे तुम्ही? एवढी समाजाची नाराजी अंगावर ओढून घेण्याची मुख्यमंत्री साहेबांनी फडणवीस साहेबांना काहीच गरज नव्हती. काहीच गरज नव्हती. या समाजानं पिढ्या तुमच्या अंगावरती गुलाल टाकलाय. सगळ्या पक्षातले मराठी स्वतःच्या लेकरासाठी एकत्र आले, मग तो विरोधी असो किंवा सत्ताधारी असो. काय पर्सेंट घेऊन जातो 50 रुपये. यांना गरज नसताना कामं केले, गुन्हे दाखल केले. बाजूला दुकान मला तर लातूरच उदाहरण नाही का? हो. जिल्हा कोणचा आहे? कोणत्या एसपी बसवलं होतं तुम्हाला? कोणत्या जिल्ह्याचं? फडणवीस साहेब दुसरी किंमत आहे तुमची. महिलांना तुमचे यवतमाळचे एसपी साहेब सुद्धा बसून ठेवायला लागले. आंतरवालीच्या बैठकीला जाऊ नका, मराठी नाही थांबणार, तुम्हाला घरी बसवतील. आता मी
आपल्याला आपल्या भूमिकेवरती ठाम व्हावं लागणार आहे. विषय आपल्याला बदलून चालणार नाही. सरकारला आपण सांगितलं होतं. कालही फडणवीस साहेबांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं काय माहितीये का, आम्ही सगळे गुन्हे मागे घेणार आहेत, पण सध्या आचारसंहिता आहे. आणि मागच्या 7 महिन्यात काय होतं, मागच्या 7 महिन्यात सगळं बोगदं मोकळच होतं. तेव्हा तुम्ही होते कुठं, किती येळात करावं, समाजाचा किती वापर करावा, समाजाला किती अडचणीत आणायचं, मराठ्यांविषयी मुख्यमंत्र्यांचा जाणे गृहमंत्र्यांचा किती द्वेष असावा, मुख्यमंत्र्यांना कमी माया नाही केली आम्ही. तुम्ही कोणत्या पक्षातून कुंकड गेला आम्हाला नाही देणे गेलं, परंतु सगळ्यांना आशा होती शिंदे साहेबच करू शकते. तुम्ही सुद्धा आमच्या विरोधात विधान भवनात गरज ओकली आणि करेक्ट कार्यक्रम म्हणून करू म्हणून सांगितलं. शिंदे साहेबांवरती या मराठा समाजाने खूप प्रेम केलाय. तुम्ही विनाकारण मराठ्यांच्या नजरेतून शिंदे साहेब उतरायला लागले. काही गरज नसताना तुम्ही मराठ्यांची लाट अंगावरती घेतली. मी माझा मराठा
ओबीसी आरक्षणात घ्या तरच मराठा घेतो नाही तर नाही घ्या. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी केल्याच्या नंतर ती टिकवण्याची जबाबदारी सुद्धा सरकारचीच आहे. सगळ्या सोयऱ्यांचा शब्द घेताना सरकारनं झेच पाठवले होते न्यायाधीश, त्यांनी काढलेला हा शब्द आहे. मराठ्यांना लक्षात ठेवा, हा शब्द न्यायाधीशांनी काढलेला हा शब्द आहे. सगळे सोयऱ्यांच्या माध्यमातून नोंदी नसलेल्या माणसाला नोंदी मिळालेल्या मराठ्यांच्या नोंदीच्या आधारावर सगळ्या सोयऱ्यांना द्यायचं. व्याख्या आपल्या व्याख्यासह घ्यायचं ठरलेलं आहे. आपली व्याख्या आणखीन त्यांनी घेतलेली नाही. त्यांच्याच व्याख्येप्रमाणे ते साहित्य आहेत, तज्ञ पण होते, अभ्यासक पण होते. आता सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आचारसंहितेपर्यंत होत नाही. हे गावखेड्यातल्या पासून माझ्या आडाणी मराठा बांधवांना सुद्धा कळतंय. आता तुम्ही देणारच नाही, मग आता कायद्याने खेटायचं तुम्ही आम्हाला ठरवलं. तुम्ही करायला तर आमच्यावरती गुन्हे, म्हणून मराठ्यांनी ठरवलं आता कायद्यानेच खेटायचं. आता सरळ माझं तुम्हाला एक म्हणणं आहे, आव्हान आहे. राजकारण माझा मार्ग नाही, मला राजकारणाकडे ओढू नका. एक अगोदर पूर्ण ऐका, माईक तुमच्याकडे सुद्धा येणार आहे. मला माझ्या गोरगरीब मराठ्यांचे लेकर मोठे करायचे. राजकारण माझा मार्ग नाही, मला त्याच्यातलं कळत नाही. माझा जन आंदोलनावर विश्वास आहे. मी राजकारणात असो अथवा नसो, मराठा समाजाच्या पाठीपासून मी 7 महिने झाले एक इंचही हटलेलो नाही आणि पुढच्या आयुष्यात सुद्धा हटणार नाही. कारण राजकारणातलं मला कळत नाही, त्यामुळे राजकीय मार्ग माझा नाही. मराठा समाज आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचं, मग कोणताही लढा लढायची वेळ आली तरी हरकत नाही. परंतु आता तुम्ही ठरवलंय प्रत्येक जिल्ह्यातून फॉर्म भरायचे. आता त्याचे परिणाम एक 10 मिनिटं शांत चित्ता नाही का, माईक तुमच्याकडे सुद्धा येणार आहे. सगळ्यांनी ठरवलंय, मी नाही, मला माहित नाही, हा निर्णय माझा नाही. मराठा समाजाने निर्णय घेतलेला आहे. मराठा समाज माझा मालक आहे. मी मराठा समाजाचा मालक नाहीये, मुलगा म्हणून काम करतो आणि आयुष्यभर इमानदारीनं करणारे. पण विषय आता 2, जर इतके फॉर्म भरले आपणच अडचण देण्याची शक्यता आहे. आता राजकारण माझा मार्ग नाही, पुढेही मी राजकारणाकडे येणार नाही. मी माझ्या शब्दावर ठाम राहणारे. पण काय निर्णय घ्यायचा तुम्हाला याच बैठकीत घ्यायचा आहे. याच्यात 2 मार्ग आहेत. राजकारण आपल्याला नको करायचं असं माझं म्हणणं आहे. मग तुमच्या पुढे 2 पर्याय आहेत. मी राजकारणाकडे येणार नाही, मला त्याच्यात ओढू सुद्धा नका. तुमच्या लेकराला आरक्षण कसं द्यायचं ते मी बघतो. माझ्यावर मुलगा म्हणून विश्वास ठेवा. मी कोणाला फुटकन फिटकन मॅनेजर फिरेज होत नसतो. मला राजकारणाकडे ओढू नका. मला राजकारण करायचं पण नाही. पण तुम्हाला काही निर्णय जर घ्यायचा असला तर 2 प्रकारचा घ्यावा असं मी फक्त तुम्हाला सुचवतोय. आपल्याला या लोकसभा
तुम्हाला 4 शब्द सांगण्याचा माझ्या ज्ञानाप्रमाणे मी प्रयत्न करतो. मराठा समाजाला मी 7 महिन्यात हारू दिलेलं नाही. खांद्यावरती जी जबाबदारी पेलली ती तुमच्या कुटुंबातला लेकरू म्हणूनच पेलली, पार पाडली. 7 महिन्यात एकदाही समाजाचे हार होऊ दिलेले नाही. या भावनिक होण्याच्या नादात लोकसभेचा विषय हा समुद्रासारखा बलाढ्य विषय, हा जिल्हा खूप मोठा आहे. प्रत्येक वेळ किती कमी आहे किती जास्त आहे ते तुम्ही ठरवा. आणि आपला विषय लोकसभेत नाहीये, आपला विषय राज्यसभेत, राज्य सरकारमध्ये, आपल्या राज्याच्या धर्तीवरती आपला विषय. मराठा आणि कुणबी एक आहे हे देण्याचं काम सरकारच्या हातात, राज्याच्या. आणि आपल्याला मराठा आणि कुणबी एक आहे कोण देत नाही तर राज्य सरकार. मग जर इथं आपल्याला देणारेच देणार नसतील तर तुम्ही देणारे बोलू शकता. केंद्रात आपला विषय माझ्या मतानं नाही. जर 10% आरक्षण आपल्याला घ्यायचं असतं, शांत चित्त नाही करायचं, 10 मिनिटात तुमच्या लक्षात येईल मी परत तुमच्याच जागेवर येणार. तुम्ही म्हणता तेच मग काय आहे का? पण मला तुम्हाला जे सांगायचं ते सांगू द्या. तुम्ही शांत चित्तानं ते ऐका म्हणजे तुमच्याही लक्षात येईल. कित्येक तरी खासदार गेले. आताची पोझिशन अशी 48 नाही 45 नाही, कमीत कमी 17 ते 18 मतदारसंघावरती मराठ्यांचं वर्चस्व आहे. 100% हे खरं आहे. इथं कोणाचा कार्यक्रम होऊ शकतो. मी म्हणणार नाही की 48 आपले जिथे किंवा काय ते मराठ्यांचे जिथे, पण मराठा बहुल जवळपास 17 ते 18 मतदारसंघ येतं. तिथं कोणीच निवडून येऊ शकत नाही. जर मराठ्यांनी निर्णय घेतला तर बाकीच्यांचे बांधव सुद्धा आपल्या सोबत आहे. मुस्लिम बांधव, दलित बांधव सुद्धा सोबत राहणार आहे तुमच्या. नुसत्या मराठ्यांच्या जोरावरच 17-18 निघू शकतील. पण तिथं मी काय सांगतो ते ऐका. आपला विषय केंद्रात नाही, आपला विषय राज्यात. आपल्यावर गुन्हे कोण दाखल करत आहे? राज्य सरकार. आरक्षण कोण देणार? राज्य सरकार. मतदान आपण केलं, दादागिरी आपल्याला देऊ दाखवतो. मीडिया किंवा अनेकांना सगळ्यांना त्रास देण्याचं काम कोण करतं? राज्य सरकार. आणि मग आपलं खरं लफडं तिथं आहे. आपलं लफडं कुठं आहे? राज्य सरकार. आपण आता कुठं उभा आहे? बाहेरचे, मंडपच्या बाहेरचे. आणि मग त्यांना तिथं उन्हात उभा करू शकता. तो निर्णय देणारे तुम्हाला जर बनायचा असेल तर आपला विषय राज्यात. आणि समीकरण त्यावेळेस जुळू शकतं. त्यावेळेचं समीकरण जुळू शकतं. कारण त्यावेळेस जर यांनी आचारसंहिता संपल्याबरोबर आपल्याला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी नाही दिली, मराठा आणि कुणबी एकच आहे, ह्यो नवीन कायदा जर पारित नाही केला, आपली खरी मागणी काय आहे? मराठा आणि कुणबी एक आहे. यांनी काय सांगितलं? सगळ्या सोयऱ्यांचे देतो. आता दोन्ही आपल्या संघात येतात आजपासून. मराठा कुणबी एक चालती जी आर काढू. तुम्ही बदलला नाही, बदलू नये का? तुम्हाला बदलायला चालतं. मराठा आणि कुणबी एक आहे हे शब्द ध्यानात राहू द्या. गिरीश महाजन साहेब आंतरवालीला आले होते, ध्यानात असू द्या. त्यांनी सांगितलं होतं तुमच्या मागणीप्रमाणे जर आरक्षण द्यायचं असलं 1 महिन्याचा वेळ द्यावा लागल. आणि कायदा मराठा आणि कुणबी एक याचा कायदा पारित करण्यासाठी आधार लागतो. त्यावेळेस नोंदी होत्या 32 लाख, आता त्या झाल्या 57 लाख. एखादा कायदा पारित करायला
मी तरी कुठे तुमच्या शब्दाच्या पुढे जातो. आपला मराठा आणि कुणबी एकच असल्याला आधार पाहिजे होता, तो आधार मिळाला. आता विषय मराठा आणि कुणबी एकच याचा कायदा पारित करा आणि सगळ्या सोयऱ्यांची सुद्धा अंमलबजावणी करा. म्हणजे कुणबी आणि मराठ्यातून कुणी राहिले तर सगळ्या सोयऱ्यातून येतील. हे दोनही विषय सोबत घेऊन चालायचा. आता तुम्हाला फरक सांगतोय. आपल्याला दोन पर्याय करायचे असतील तुम्हाला तर लोकसभेचा विषय इतके फॉर्म भरून आपला समाज अडचणीत येऊ शकतो. ती किचकट प्रक्रिया आहे. कोणाचे फॉर्म उडतील, कोणाचे राहतील, जाणून बुजून सरकार उडवल, पुन्हा समाज अडचणीत येईल. आणि जर सगळे फॉर्म भरतच राहिला तर मतदान आपलं मत विखुरले जाते आणि ज्याचं नाही साधायचं पुन्हा त्याच साधत. एक पर्याय करा, कारण आपलं लोकसभेत काही नाही. एक तर अपक्ष म्हणून एकच फॉर्म जिल्ह्यातून टाका. तो निर्णय तुम्ही घ्यायचा, मी घेणार नाही. कोण द्यायचा, काय करायचं, किंवा याला दुसरा पर्याय आणखी एक. ही झाला एक पर्याय. याला आणखी एक पर्याय, आपलं लोकसभेतून काय गुंतवलं तिथे कुणी ऐकून घेत नाही. दुसरा पर्याय सांगतो, तिथे कुणी गेलीच नाही. खूप खासदार गेले आपल्या तिथं बोलून सुद्धा देत नाही. एक खासदार असा आहे ते 2 वर्ष जगला पण मोदी साहेबांनी त्याची भेटत नाही जाईल. अर्ध देव बेजार होता देव. माझे एक भेट घडून द्या म्हणून सत्य सांगतो. आपलं आरक्षण तिथं नाही, लोकांचं म्हणणं आहे. लोकसभेत आपला आवाज गेला पाहिजे असं लोकांचं म्हणणं आहे. आपल्या तिथं आवाज जाऊन माझं म्हणजे तुम्हाला एक पर्याय सांगितला तर दुसरा सांगतो. तिथं आवाज जाऊन काही उपयोग नाही. घेण्यात देण्याची आपली शक्ती वाढवली जाईल आणि मराठ्यांचे हार होईल असं नको. मग याला एक दुसरा पर्याय आहे. तुम्हाला दोन्हीपैकी एक कोणता घ्यायचा आहे बघा. आपण अर्ज न भरता मराठा समाजानं कोणत्याही पक्षाचा असो त्याच्याकडून लिहून घ्यायचं. सगळ्या सोयऱ्यांच्या बद्दल अंमलबजावणीसाठी तो आवाज उठवणार का, त्याच्याकडून बॉन्डवर लिहून घ्यायचं, त्याला पाठिंबा द्यायचा. मग पक्ष कोणताही असो, आपल्याला पक्षाचा भेद नको, कारण आपल्याला डाग लागायचं काम नको. हे नकोच का, जाऊ द्या, काय टाका काढून, मग काढून टाका. शांताबास ऐकलं, काढून टाकलं मी, पण ते योग्य होतं असं माझं म्हणणं का. कोणाच्या प्रचाराला जायचं नाही आपण. आजचा निर्णय आपला कोणचा आहे माहितीये का, कोणाच्याही सभेला जायचं नाही. आपलं घर आपण सोडायचं नाही. 2. तिसरा मुद्दा, मराठ्यांनी यावेळेस 100% मतदान करायचं. माणसानं मतदान करायचं 100%. कोणत्या पक्षाचा प्रचार सभेला जायचं नाही. सभेला सुद्धा नाही. तो तुकडं झेंड म्हणत तिकडं. आता निर्णायक भूमिका जर घ्यायची असली, तुमचं मत जर असेल एक अपक्ष उमेदवार उभा करायचा, मराठ्यांची शक्ती दाखवायची, तर याच्यात एक बदल करावा लागणार आहे.
करायचे. माझ्या विळावर मी उचललेला, मी त्याच्यावर ठाम राहणार आहे. मला राजकारणात फक्त ओढू नका. आता पर्याय आहे का? लवकर ऐका, बोलले लागते. पर्याय असा आहे, तुम्हाला जर अपक्ष म्हणून उभा करायचेच असतील तर ते निर्णय आज घेता येणार नाही. नीट ऐका. हे ते कॅमेऱ्याकडनं का बघू, इकडचा घोळ होईल. काय ऐकायला मिळालं? वर काय हात करता? इकडे काय चाललं काय कळणार आहे? आज मग निर्णय घेता येणार नाही. तुम्हाला इथून गावाकडे जावं लागणार आहे. मी काय सांगतो नीट ऐका. गावातल्या सगळ्या मराठ्यांची तुम्हाला बैठक घ्यावी लागणार. नीट ऐका काय सांगतोय, पुन्हा गफलत नको. कारण थांबा रे, लढायचं तर पुऱ्या शक्तीनंच, मग अर्धवट नको. समाज हाता कामा नये. तुम्हाला इथून गावाकडे जावं लागणार आहे. सगळ्या मराठ्यांची बैठक घेणं, त्यांना सांगणं एक उमेदवार द्यायचा आहे, हे गावाला मान्य आहे का? नीट ऐका. नाही होत तर काही करू चालणार नाही. मग मी माझ्या डोक्यावर पाप नाही घेऊ शकत. विचार नाही. मराठ्यांची शक्ती देशाला आणि राज्याला दाखवायची. एकजुटीनं आपण एका मतावर यायचंय. आणि अपक्ष दिलेले उमेदवार मग ते कोणत्या जाती धर्माच्या असतो, नुसते मराठ्याचेच नाही द्यायचे.